नमस्कार मित्रांनो, आम्ही आता आले बेलापूर किल्ल्यावर। रस्ता एकदम खराब आहे चालायला, समोर रस्ता एकदम खराब आहे, बघू शकता एकदम पायवाट। मी तर खालून चालत वरती आलोय। त्या समोर किल्ल्याचा एक बुरुज आहे की तटबंदी आहे काय माहिती नाही, बुरुज आहे इथं। मध्ये महाराजांची मूर्ती आहे, चप्पल काढते बघू शकता। एकदम बघण्यासारखं खूप आहे इकडे, पण कोणी येत नाही जास्त। मी पण इंस्टाला व्हिडिओ यायच्या त्याच्यावर बघून आलो इकडे, जाऊन येऊया। आपल्या इथं जवळ असून पण आपण जायत नाही असं होऊ शकता। एकदम अशी पायऱ्यात वरती जायला मस्त आहे। इकडे तटबंदी आहे त्या साईडला, अशी तर एकदम कोणी येत नाही इकडे। इमारत आहे इथं लिहिलेलं आहे बोर्ड, पुरातन इमारत। म्हणजे पहिले राजवाडा असेल का काय माहीत, अवशेष आहेत ठेवलेले आहेत तसेच। गरमी खूप आहे, गरमीत आलं पाणी। आणि इथे पाण्याचा डोह आहे, खाली आहे खोल आहे थोडा, तुटले पायरी वगैरे सर्व तुटलेले आहेत। चाल हा बुरुज आहे, समुद्रावर लक्ष ठेवतात। हा, इथून नवी मुंबईचा एअरपोर्ट पण दिसतोय। इथे नवी मुंबई एअरपोर्ट। हा बुरुज आहे, आता वर जाऊन खाली चाललोय। तिकडे दुसरीकडे मला वाटतं दुसरा बुरुज आहे की काय, तिकडे रस्ता चांगला आहे, पायऱ्या नाही आहेत। इकडे बुरुज, तिकडे काहीतरी आहे बघण्यासारखं काहीतरी आहे तिकडे, तिकडे जाते आता नवीन काम केलेलं आहे, मस्त आहे। इथे पण वाटतं बुरुज होता पहिला, आता तिकडे वरती बुरुज तुटलेलं आहे पण मस्त केलेलं आहे। इथून समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बुरुज असेल काय मस्त। पूर्ण खाडी दिसते बुरुजावरून। हा अटल सेतू दिसते, अटल सेतू जो शिवडी ते नवा शिवा हा तिकडे चालू केलेला इथून दिसतंय। किल्ल्यावरून दिसतंय पूर्ण, म्हणजे इथून पहिले आपले मावळे लक्ष ठेवत असतील। मस्त आहे किल्ला, बघण्यासारखा आहे, बघण्याला यावे असं वाटतं। आणि इथून एक खाली, इथनं असं खाली गेलो ना, तिकडे बावडी आहे आणि बावडीच्या बाजूलाच एक देवीचं मंदिर आहे। तो आता मी खाली गेलो दाखवतो। किल्ला मस्त आहे, किल्ला एकदम साफसफाई मस्त आहे, की कचरा कुठे की पाण्याची बॉटल टाकलेली आहे, खाण्याचे असे काहीच नाही, एकदम म्हणजे स्वच्छता चांगली राखलेली आहे। आणि खाली चाललो आता, खाली आलोय। खाली आल्यावर इथं गेट आहे असं, इथून खाली जायला इकडं देवीचं मंदिर आहे। पुढे गेल्यावर काम चालू आहे, काम चालू आहे।
स्वयंभू मंदिर आहे हा, सातीमाता आश्रम मंदिर. इकडे एक बावडी आहे, इकडं मंदिर आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण या किल्ल्यावर यावरती. मी या किल्ल्याची लोकेशन कॅप्शनमध्ये टाकतो. किल्ला मस्त आहे बघण्यासारखा. आणि हा मिनी ब्लॉग इथं संपला.